सरकारने सोनं आणि चांदीवर असा निर्णय घेतलाय की आता सराफ बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. आधी सोनं चांदी आयात करण्यावर फक्त 6% ड्यूटी होती, पण आता ती थेट 15%वर वाढवण्यात आली आहे. म्हणजे तब्बल 10% बेसिक कस्टम ड्यूटी आणि 5% AIDC असा सरकारने तडाखा दिला आहे. आता प्रश्न असा पडतो की सरकारने अचानक एवढा मोठा निर्णय का घेतला? कारण सध्या अमेरिका इराण युद्धामुळे जगभर आर्थिक तणाव वाढलेला आहे. कच्च्या तेलाचे जे भाव आहेत ते वाढतच चाललेले आहेत आणि भारतावर परकीय चलनाचा दबाव वाढतोय आणि रुपया डॉलर समोर ऐतिहासिक निच्चांक पातळीवरती पोहोचलाय. सरकारला वाटतंय की सोनं आणि चांदीच्या आयातीमुळे देशातून मोठ्या प्रमाणात डॉलर बाहेर जात आहे. त्यामुळे व्यापार तूट वाढते आणि रुपया आणखीन कमजोर होतो आहे. याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना खर्च कमी करण्याचं आव्हान केलेलं आहे. लग्नासाठी सोनं खरेदी टाळा, परदेश प्रवास पुढे ढकला, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा, इम्पोर्टेड वस्तूंवरती अवलंबून राहू नका आणि शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करा, असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोन्याचा ग्राहक आहे आणि चांदीच्या वापरात भारत हा पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या काही महिन्यात शेअर बाजारातून अपेक्षित परतावा मिळाला नाही, म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक सुरू केली. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या माहितीनुसार भारतातील गोल्ड ETF मध्ये तब्बल 186% वाढ झाली आहे. पण आता वाढलेल्या आयात शुल्कामुळे सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, असं तज्ज्ञ सांगत आहेत. आणि सगळ्यात मोठा धोका म्हणजे पुन्हा सोन्याची तस्करी वाढू शकते. कारण जास्त टॅक्समुळे काळ्या बाजारात बेकायदेशीर सोन्यावर मोठा नफा मिळू शकतो. म्हणजे एकीकडे सरकार अर्थव्यवस्था वाचवण्याचा प्रयत्न करतंय आणि दुसरीकडे सामान्य माणसांसाठी सोनं आणखी महाग होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता तुम्हाला काय वाटतं, सरकारचा हा निर्णय योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.